नमस्कार, मी पंकज इंगोले. मी मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड पोलिसांनी हत्येचा गुन्हा कबूल करण्यासाठी एका शेतकऱ्याला 2.5 दिवस डांबून ठेवलं. पोलिसांनी या शेतकऱ्याला सोडल्यावर त्यानं आत्महत्या केली. ज्याच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी डांबलं त्याचे नातेवाईकही शेतकरी निर्दोष असल्याचं सांगत होते. मात्र पोलिसांनी मानसिक छळ सुरूच ठेवला. त्यामुळे या खाकीच्या वेशातल्या या गुंडांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यावरच आहे आमचा विशेष कार्यक्रम खाकी गँग. हत्येचा गुन्हा कबूल करण्यासाठी नागपूरमधल्या नरखेड पोलिसांनी वसंता गावंडे या शेतकऱ्याला 2.5 दिवस अटक न करता पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं. पोलिसांनी या शेतकऱ्याला सोडल्यावर त्यानं आत्महत्या केली. पोलिसांनी वसंतला जबर मारहाण आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. 14 मे रोजी नरखेडजवळ अंबाडा शिवारात श्रावण ढगे या शेतमजुराचं प्रेत सापडलं. हा शेतमजूर 6 महिन्यांपूर्वी गावंडे यांच्या शेतात काम करायचा. त्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी गावंडे यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं आणि त्यांना 2.5 दिवस अटक न करता डांबून ठेवलं. पोलिसांनी सोडल्यावर या शेतकऱ्यानं विष प्यायलं आणि आत्महत्या केली. पोलिसांच्या मारहाणीमुळे या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. 2.5 दिवस पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवल्यामुळे जो मानसिक त्रास त्याला सहन करावा लागला, त्यामुळे पोलिसांनी सोडल्यावर या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी तुषार कोहळे यानं. आता पोलीस बोलायला तयार नाही. नागपूरच्या याच जलालखेडा पोलीस स्टेशनमध्ये शनिवारला वसंता गावंडे यांना तपासासाठी आणण्यात आलं होतं आणि जवळपास 2.5 दिवस त्यांना इथेच बसून ठेवण्यात आलं होतं. या 2.5 दिवसामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणे शारीरिक आणि मानसिक त्रास दिला आणि श्रावण ढगे यांची हत्या केला तर कबुली जबाब त्यांच्याकडून नोंदवून घेण्यासाठी त्यांच्यावर वारंवार दबाव आणला जात होता. पण त्यांनी त्या हत्येशी त्यांचा संबंध नसल्यामुळे त्यांनी असं सांगितलं की माझा कोणताही संबंध नाही, त्यामुळे मी हे स्वीकारू शकत नाही किंवा कबुली जबाब नोंदवू शकत नाही. पण 2.5 दिवस इथे थांबून ठेवल्यानंतर ज्या प्रकारे पोलीस दावा करत होते की आमच्याकडे ठोस पुरावे आहे, त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की जर पोलिसांकडे ठोस पुरावे होते तर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा का बरं नोंदवला नाही, आणि जर का ठोस पुरावे होतेच तर त्यांनी सोमवारला त्यांना का बरं सोडून देण्यात आलं, असे अनेक प्रश्न नरखेडच्या या पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या कामगिरीवर उपस्थित होत आहे. त्यामुळे कुठेतरी ज्या प्रकारे एक आत्महत्या करण्यासाठी बाध्य करण्यात आलं त्याला कुठेतरी नरखेड पोलीसचं हे पोलीस स्टेशन आणि इथले कर्मचारी जबाबदार आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होता, कारण की ज्या श्रावण ढगेंची हत्या झाली त्यांच्या कुटुंबियांनी पण ज्या प्रकारे सांगितलं की आमचा गावंडे कुटुंबीय किंवा त्यांच्या गावंडेवर कसलाही आरोप नाही, ते चांगले होते, आमचे चांगले संबंध होते. इतकंच नाही तर श्रावण ढगे हे स्वतः गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते, त्यांना दारूचं व्यसन होतं, त्यामुळे त्यांचा अनेक गुन्हेगारांसोबत संबंध होते. पण ज्यांच्यावर कधी गुन्ह्याची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती अशा गावंडेवर ज्या प्रकारे त्यांची प्रतारणा केली गेली, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. आणि यानंतर ज्या प्रकारे या सर्व संदर्भात जेव्हा आम्ही नरखेड पोलिसांच्या या पोलीस स्टेशनमध्ये करण्याचा प्रयत्न केला, ते बोलायला तयार नाही. येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना करण्याचा प्रयत्न केला, ते पण बोलायला तयार नाही. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की या सर्व आत्महत्येसंदर्भात नेमकी पोलिसाची भूमिका काय आहे आणि याला जबाबदार कोण आहे. कॅमेरामॅन सचिन ठाकरेसह तुषार कोहळे, मी मराठी न्यूज, नरखेड. तर ज्या नरखेड पोलिसांच्या मानसिक त्रासाला कंटाळून या शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्या पोलीस स्टेशनचा आढावा आपण आताच पाहिला. मात्र हे नेमकं प्रकरण काय आहे तेही जाणून घेतलं तुषारनं. पाहूयात. वसंतराव गावंडे यांनी याच खोलीमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली होती. आत्महत्या केल्यानंतर पोलिसांचं एक काम असतं की त्या घटनेचा पूर्ण पंचनामा करायचं असतं. पण वसंतराव गावंडे यांनी आत्महत्या केल्यानंतर इथे पोलीस आले नाही आणि कसलाही पंचनामा केला नाही. आपण बघू शकतो की हीच तीच बॉटल आहे, याच बॉटलमधलं विष घेऊन वसंतराव गावंडे यांनी आत्महत्या केली. घटनेनंतर ज्या प्रकारे ही संपूर्ण प्रकार संशयास्पद आहे, कारण की पोलिसांना पण कदाचित आपली चूक लक्षात आली असावी, कारण की जबर त्यांना मानसिक त्रास दिला होता, शारीरिक त्रास दिला होता आणि त्यानंतर कुठेतरी याला मानसिक धक्क्यातनं ते वसंतराव गावंडे बाहेर येऊ शकले नाही. त्यामुळे
त्यांनी आत्महत्या केली आणि त्या आत्महत्येनंतर कुठेतरी पोलिसांचं एक काम असतं पंचनामा करायला पाहिजे. संपूर्ण आत्महत्येचा एक रिसर्च त्याची गुन्हा नोंदवून त्याची पूर्ण चौकशी करायला पाहिजे. पण आता 4 दिवस लोटून गेलेले आहेत तरीही या कोणत्याही प्रकरणाची अजून चौकशी झाली नाही. त्यामुळे एकंदरीतच नरखेड पोलिसांची जी भूमिका आहे ती संशयास्पद वाटते. कारण की ज्या प्रकारे कुटुंबियाकडून आरोप केला जात आहे की पोलिसाच्या जाचालाच कंटाळून वसंतराव गावंडे यांनी आत्महत्या केली. जर का पोलिसांनी या प्रकरणामध्ये येऊन इथे पंचनामा केला असता, सर्व तपास केला असता, तर कुठेतरी कुटुंबियाला पण शंकेला कारण मिळालं नसतं. पण आता जर पोलिसांची ज्या प्रकारे भूमिका राहिली आहे त्यामुळे कुटुंबीय पण पोलिसांवर शंका व्यक्त करत आहे. कॅमेरामॅन सचिन ठाकरेसह तुषार कोहळे, मी मराठी न्यूज, एनिकुनी, नागपूर. या प्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी गावंडे कुटुंबियांनी केली आहे. त्यांच्याशी बातचीत केली तुषारनं, तेही आपण पाहूया. पोलिसांच्या मोगलाई जाचाला कंटाळून वसंतराव गावंडे या शेतकऱ्यांना आपले प्राण गमावे लागले. या शेतकऱ्यांचे कुटुंबीय आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की पोलिसांनी त्यांना कशा प्रकारे त्रास दिला. आजी काय सांगाल, पोलिसांनी कशा प्रकारे त्रास दिला तुमच्या मुलाला? मला मी नाही गेलती पर मा पोरग रातभर हात दचडे पाय दचडे चालणं नाही होय. असा आला तर पाय पसरून बसला जेवाले रे. हो मी नाही गेली होती तिथं, पण लाल दिसले त्याच्या हात पाय. हो आपल्यासोबत वसंतराव गावंडे यांच्या पत्नी, पण त्यांच्याकडून जाणून घ्या. खरं तर मला सांगा की सर्व प्रकरण काय नेमकं, पोलिसांनी का बरं त्यांना अटक केली आणि जबरदस्तीनं डांबून ठेवलं होतं आणि कशा प्रकारचा त्रास दिला? संशयास पकडलं आणि त्यांनी दुसरं काही कारण नसताना संशयात पकडण्यात आलं आणि त्यांना खूपच त्रास दिला, खूपच मारण्यात आलं, अति मारण्यात आलं. त्यांना ते सहन झालं नाही. त्यांना वाटलं का आता आज उद्या अजून काय होते आपल्यावर काही सांगू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. पोलिसांची गैरजिम्मेदारीपणा आणि त्यांना जे पनिशमेंट करण्यात आली, त्यांना बयाना दरम्यान ज्या प्रकारे मारझोड करण्यात आली त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, हे 100% मी सांगू शकतो. बाबांना चालता सुद्धा येत नव्हतं आणि हात सुद्धा त्याचे पूर्ण असे लाल पडल्यासारखे पूर्ण झाले होते आणि पाठीला वळ वगैरे. आणि त्यांनी जेव्हा सांगितलं, तळपायाला पनिशमेंट करण्यात आली, गुदामधले केस उपडण्यात आले. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कठोर हरॅशमेंट केल्यामुळे हा अशा प्रकारचा माझ्या वडिलांनी निर्णय घेतला. महापौराला पूर्ण पोलीस दोषी आहे. महापौराला जबरदस्तीने मारला गेला. महापौरा तोडण्या टाकून दहा घाल कोणाला जळूया. आज कंबर तोड टाकली महापौराची. म्हणतं मी चाललं ना, महापौराला बापाचा गुन्हा केला पोलीस. आमच्या घराचा दिवाळीचा लाल भूत निघाला लाल पोलीसला. तर अशी दुःखदायी कहाणी या गावंडे परिवारांची आहे. कॅमेरामॅन सचिन ठाकरेसह तुषार कोहळे, मी मराठी न्यूज, एनिकुनी, नागपूर. तर आपण बघितलं वसंता गावंडे यांचा पोलिसांनी किती अमानुष छळ केला. गावकरी सांगत होते वसंता गावंडे निर्दोष आहेत. ज्या श्रावण ढगेचं प्रेत सापडलं ते सांगत होते की वसंता गावंडे हे निर्दोष आहे, मात्र तरीही पोलिसांनी मानसिक छळ केला. आणखी या संदर्भातले अपडेट्स, गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे, श्रावण ढगे यांच्या कुटुंबियांचं काय म्हणणं आहे, आपण बघणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम खाकी गँग. श्रावण ढगेंच्या हत्येच्या आरोपावरून वसंता गावंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पण गावंडे या प्रकरणात दोषी नाही आहेत हे ढगे कुटुंबियांचं देखील म्हणणं आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी तुषार कोहळ्यानं. श्रावण ढगे यांच्या हत्येला दोषी धरत वसंता गावंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर त्यांना अमानुष मारहाण केली होती. श्रावण ढगे यांची हत्या झाली. हत्येसंदर्भात त्यांच्या कुटुंबियांना काय वाटतं की खरंच वसंतराव गावंडे या संदर्भात दोषी होते का? काय सांगा, तुम्हाला वाटतं की काय वाटतं की तुम्हाला, म्हणजे तुमच्या नवऱ्याचा जो खून केला तो वसंत गावंडे केला? नाही केला जी
खून नाही केला त्याईनं. म्हातारं माणूस होतं, खून करू शकत होते का ते? नाही. दुसऱ्यानं केलं असं ते काही मालूम नाही आम्हाला. आणि काही नाही, 24 तास दारू पिऊन राहे. साडी पिटोडीले दारू प्याले जाय, कोण्या वर्षी दारू काढायला जाय तिसानी. आणि आम्हाला काही सांगून जाय नाही. तुला काय करावं लागते म्हणे, मी कुठे जाऊ म्हणे. मग मी का करणार आले, तुम्ही ऐकी नाही, मी का करणार आहे साहेब. मी म्हणत मला मारायला दवडेत. मी जा बाबा कुठे जातात. त्यामुळे वसंत गावंडेवर जो आरोप लावला जातो तो खोटा असं वाटतं तुम्हाला? खोटं आहे, ते पूर्ण खोटं आहे. ते मारलं त्याले वसंत गावंडे ह्या लोकांना. तुमचे कशा प्रकारचे संबंध होते वसंत गावंडे सोबत? आम्ही कामाला जाऊ त्याच्या इकडे, कामाला जाऊ आम्ही, कामाला जाऊ त्याच्या इकडे, शेती आहे तर. पोलिसांनी ज्या प्रकारे दोषारोपण केलं होतं, ज्या प्रकारे त्यांना मानसिक त्रास दिला, कुठे तो चुकून दिला त्यांना? हा, चुकीची भावना होती त्याची. त्यानं त्रास दिला, त्रासच्यानं ते सहन नाही करू शकले. आमच्या वडिलाच्या यानं त्याला त्रास झाला, त्याच्या फॅमिलीला त्रास झाला. आमचे वडील तर चाले गेले, मारलं दुसऱ्यानं, भोगा लागलं दुसऱ्यानं. आम्हाला तकलीफ वाटते. दारू प्यायला गेले नाही तर अजून कशाला गेले असेल त्याच्या. आणि पोलीसवाले बी चांगले पताने लावून राहिले. हो, ते पताने मग लावून आता आम्ही राहिले काय चांगले. करावं त्याच्यात? आम्ही ही गावात दारू एवढ्या वर्षीची इकते, अजूनपर्यंत गावाची दारू बंद नाही केली त्यानं. मग कोणाला दोषी ठरवा आम्ही पण? आणि आम्हाला विश्वास आहे का ते गावंडे भावाजी तसे करू शकत नाही. कायसाठी करण, कशासाठी करण? त्याला बी घरदार होतं, एवढी मोठी हे होती, त्यांच्याकडे शेती होती. ज्यांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबियाच्या सदस्यांना गावंडे यांनी हत्या केलता विश्वास नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांना कोणत्या आधारावर ताब्यात घेतलं होतं हाच प्रश्न इथे उपस्थित होत आहे. कॅमेरामॅन सचिन ठाकरेसह तुषार कोहळे, मी मराठी न्यूज, अंबाडा, नागपूर. तर आपण बघितलं, ज्या श्रावण ढगेंची हत्या झालेली होती किंवा ज्यांचा मृतदेह सापडला त्यांच्या कुटुंबियांचं देखील म्हणणं आहे की वसंता गावंडे हे निर्दोष आहेत, त्यांनी हा प्रकार नाही केला. तरी सुद्धा पोलिसांनी मानसिक छळ चालू ठेवला. गावकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, वसंता गावंडे नेमके कसे होते, पाहूयात गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे. ज्या वसंत गावंडेला गुन्हेगार समजून पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्यावर अमानुष छळ केला, त्या वसंत गावंडेची गावातली प्रतिमा कशी होती आपण गावातल्या नागरिकांकडून जाणून घेऊया. आपल्यासोबत या गावाचे सरपंच मनीष फुके आहे. मनीषजी, काय सांगाल, एकंदरीतच गावामध्ये वसंतराव यांची काय इमेज होती? वसंतराव हे अगदी प्रतिष्ठित नागरिक होते. त्यांनी कधीही कुठे काही झगडा भांडण किंवा कोणालाही काही मारहाण, कुठल्याही प्रकारचं त्यांचं शंकाजनक वातावरण नव्हतं. मी स्वतः 3 दिवस स्टेशनमध्ये रेग्युलर गेलो आहे. मी त्यांना म्हटलं की तुम्ही थोडी आपल्या दिशा जर तपासाची बदलली आणि यांना केंद्रबिंदूनं समजता जर दुसरा कुठला तरी आपण शोध घेतला तर नक्कीच आपल्याला दुसरं काहीतरी सापडेल. पण त्यांनी त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रयत्न केला नाही. नाही मिळालं पाहिजे साहेब. आम्ही माझ्या भावाला भेटायला गेलो, माझ्या भावाचा खूप मारलं साहेब, बिना गुन्ह्यांना माझ्या भावाला. तर गावकऱ्यांनी विनंती केली, पोलिसांनी ऐकलं नाही. श्रावण ढगेंचे कुटुंबीय सांगतायत वसंता गावंडे निर्दोष आहेत, पोलिसांनी ऐकलं नाही. तुषार कोहळे आमचा प्रतिनिधी ज्यांनी या सगळ्यांशी चर्चा केली तो आपल्यासोबत नागपूरहून आहे. तुषार, काय हा प्रकार आहे, पोलिसांनी नेमका का अमानुष इतका छळ केला असावा आणि आता यातले अपडेट काय नेमके? अपंग, खरं तर महत्त्वाची गोष्ट, सोमवारच्या रात्रीला गावंडे यांनी आत्महत्या केली होती. तेव्हापासून 4 दिवस झालेले आहे. ज्या जागेत आत्महत्या केली, एखाद्याने जर कोणी आत्महत्या केली तर पोलीस त्या जागेचा पंचनामा करतात, तिथल्या तिथल्या लोकांच्या बयानाची नोंद घेतात आणि नंतर पोलिसाचा पूर्ण तपास करतात आणि आत्महत्या करणाऱ्यावर गुन्हा नोंदवतात. पण 4 दिवस लोटल्यानंतरही या कोणत्याही प्रकरणाचा पंचनामा झाला नाही. त्यामुळे पोलीस गावंडे कुटुंबियांच्या दारात आले नाही. त्यामुळे गावंडे कुटुंबियांचा जो संशय आहे तो पूर्णपणे बळावलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की पोलीस ज्या प्रकारे दावा करतो की त्यांच्याकडे ठोस असे पुरावे आहे, असं असताना त्यांनी वसंत गावंडे यांना का बरं सोडलं हा एक प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे कुठेतरी पोलिसांची दिशा ही चुकलेली होती आणि चुकीच्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू होता. त्यातनंच वसंत गावंडे यांची जी मानसिक छळ झाला, तपास चुकला तेव्हाच त्यांनी वसंत गावंडे यांना सोडलं. मात्र जो अमानुष छळ केला त्यामुळे ही वेळ वसंत गावंडे यांच्यावर, त्यांच्या कुटुंबावर ओढवली. या ठिकाणी आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. मात्र ब्रेक नंतर आमचा प्रतिनिधी तुषार कोहळे आणि शेतकरी नेते विजय जावंदिया यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत. राम शिंदे गृहराज्यमंत्री नेमकी काय कारवाई करणार त्यांना देखील विचारणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा मी मराठी न्यूज.
आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम खाकी गँग. चुकीचा आरोप आणि अमानुष छळ केल्यामुळे एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचं आश्वासन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिलंय. पाहूयात त्यांनी काय नेमकं आश्वासन दिलं. त्या संदर्भामध्ये सखोल चौकशीचे आदेश देण्यात येतील आणि त्या चौकशी अंती जर कुणी दोषी आढळलं तर त्याच्यावर कारवाई करू. असं जे कृत्य केलेलं आहे, जे समोर आलेलं आहे, ते प्रथमदर्शनी त्याच्यामध्ये दोषी आहेत आणि प्रथमदर्शनी त्याच्यामध्ये अशा प्रकारचं कृत्य करणे हे व्यवहार्य नाही. हे पोलिसाच्या वतीने झालेलं गैरकृत्य आहे. त्या संदर्भामध्ये सखोल चौकशी केली जाईल. तर आपण बघितलं या सगळ्या प्रकारामध्ये एका शेतकऱ्याचा नाहक बळी गेला. आपल्यासोबत नागपूरहून शेतकरी नेते विजय जावंदी आहे. मी तुषार कोहळे आमच्या प्रतिनिधीकडे जातो. तुषार, एका शेतकऱ्याचा नाहक बळी या सगळ्या प्रकारात गेलेला आहे. शेतकरी नेते आहेत विजय जावंदी तुझ्यासोबत, काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे या संदर्भात? पंकज, निश्चित आपण त्यांनाच विचारू. काय सांगा जावंदिया साहेब, कुठे ती सरकारी नोकरशाहीने गावंडे यांची हत्या केली? बिलकुल बरोबर आहे. हे जे प्रकरण सगळं दिसतं आहे, हे प्रकरण पुन्हा हीच गोष्ट अधोरेखित करतं की आमची नोकरशाही ही गरिबांवर आपल्या पायाखाली तुडवते आहे आणि ही नोकरशाही श्रीमंतांना सलाम करते आहे. इथे ज्या शेतकऱ्याला शेवटी आत्महत्या करावी लागली त्या शेतकऱ्यावर खोटा आरोप लावला, त्याची बदनामी होईल असा आरोप लावला, त्याला पोलीस कोठडीत डांबून ठेवलं आणि त्याला 2 दिवस छळून त्याच्याकडनं खून केला हे वदवण्याचा प्रयत्न झाला. ते काही यशस्वी झालं नाही. तेव्हा त्याला सोडून देण्यात आलं आणि मग त्याला आपली बदनामी झाली, ती कशी आपण समाजात सहन करणार म्हणून आत्महत्या करावी लागली. माझा सरळ पोलीस खात्याला प्रश्न आहे की बाबा रे, तुमच्याजवळ जर एवढे पुरावे होते तर मग तुम्हाला त्याला का सोडावं लागलं? ज्याचा खून झाला त्याच्या कुटुंबातले लोक म्हणतात आहेत की हा माणूस खून करूच शकत नाही. जेव्हा हे सगळे माहिती मिळत होती तेव्हा 2 दिवस सखोल चौकशी करून व्यवस्थित पंचनामा करून आणि मग अटक केली असती तर आपण समजू शकलो असतो. या माणसाजवळ जर पैसा असता तर या माणसानं चांगला वकील करून पोलीस ठाण्यातनं आपली सुटका करून घेतली नसती का? सलमान खानला शिक्षा होऊनही ताबडतोब जमानत कशी होते? पण नेहमी पाहतोय की श्रीमंत माणसं या आजच्या व्यवस्थेमध्ये न्यायालयातनं कसे सुटतात. शेतकरी पदोपदी नाडला जातोय, त्याची पदोपदी व्यवस्था बदनामी करते आहे. सरकार बदलल्यानंतर लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या आणि त्या अपेक्षा जर पूर्ण अगदी होत बरोबर तुषार, नसतील अपेक्षा खूप वाढल्या होत्या मात्र त्या पूर्ण होताना दिसत नाहीये आणि त्यामुळे पोलिसांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पोलीस हे समाजाचे रक्षक आहेत की खाकी वेशात फिरणारे गुंड, असा प्रश्न पुन्हा एकदा या ठिकाणी निर्माण झालाय. खाकी गँग या आमच्या विशेष कार्यक्रमात इतकंच. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज.